यंदाच्या पावसाळ्यात सहलीन दरम्यान अनेक लोक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत, तर काही जण फोटोशूट करता करता तोल जाऊन पडल्याच्याही घटना आहेत। यामुळे गौताळा अभयारण्यात देखील जास्त प्रमाणात पाऊस पडून नाल्यांना पूर येत असतो। त्यामुळे इथे येणारे अनेक पर्यटक सेल्फी काढण्याच्या मोहात दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। पर्यटकांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो। यामुळे 15 सप्टेंबर पर्यंत हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेले आहे। तर यंदाच्या पावसाळ्यात सहली दरम्यान अनेक लोक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत, तर काही जण फोटोशूट करता करता तोल जाऊन पडल्याच्याही घटना आहेत। यामुळे गौताळा अभयारण्यात देखील जास्त प्रमाणात पाऊस पडून नाल्यांना पूर येत असतो। त्यामुळे इथे येणारे अनेक पर्यटक सेल्फी काढण्याच्या मोहात दुर्घटना घडण्याची शक्यता असते। पर्यटकांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो। यामुळेच 15 सप्टेंबर पर्यंत हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत। मोहसिन, 15 सप्टेंबर पर्यंत गौताळामध्ये प्रवेश बंदी आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण काही दिवसापासून पाऊस मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी पडतोय आणि त्यामुळे पर्यटन स्थळी जी आहे तर मोठी गर्दी होते। मात्र याच वेळी अनेक पर्यटक जे आहे तर धबधबा असतील किंवा नदी असतील त्या ठिकाणी उतरतात आणि आपला जीव धोक्यात घालतात। पुण्यातील आपण जर घटना बघितली तर त्या ठिकाणी एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले होते। या सगळ्या घटनेनंतर आता प्रशासन जे आहे ते अलर्ट झालंय आणि त्यानंतर आता गौताळा अभयारण्यात देखील अशा काही ठिकाण आहेत त्या ठिकाणी लोक जीव धोक्यात घालून सेल्फी वगैरे घेतात। त्यामुळे आता हे अभयारण्य जे आहे तर 15 ऑगस्ट पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तसा आदेश देखील काढण्यात आला आहे। त्यामुळे आता पर्यटकांचा हिरमोड झालेला आहे, कारण अनेक पर्यटक पावसाळ्यात त्या ठिकाणी येतात, हिरवगार असं हे चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येतात। मात्र आता पर्यटकांचा हिरमोड झालेला आहे, कारण या ठिकाणी गौताळा अभयारण्यात आता पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आलेली आहे। अगदीच धन्यवाद मोहसिन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।